नमस्कार, मी महेश पाटील. एमपीएससी स्पर्धा परीक्षा या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017चा सामान्य अध्ययन 3 हा पेपर पाहणार आहोत. ठीक आहे. तर याचा सिलेबस तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तो आहे मानव संसाधन विकास व मानवी हक्क. ठीक आहे. तर याच्यामध्ये एकूण प्रश्न असतात 150 आणि वेळ असतो 2 तास. तुम्ही डिटेल सिलेबस याचा अगोदर पहा म्हणजे तुम्हाला याची आयडिया येत जाईल. तर आपण पाहूया पहिला प्रश्न. 1948 साली भारतीय शिक्षण संस्थेची स्थापना येथे झाली. पुणे, मुंबई, नाशिक की औरंगाबाद? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन भारतात कधी स्थापन झाली? पहिली संस्था आहे, माहीत पाहिजे आपल्याला. ती होती मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, 1948 साली. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे जे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ JP नाईक, जे कोठारी आयोग जो आहे तर त्यांना सहाय्य करायला त्या समितीमध्ये हे सदस्य होते. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ JP नाईक यांचा सहभाग आहे ही संस्था स्थापन करण्यात. तसेच RV परुळेकर हे सुद्धा त्यामध्ये महत्वाचे त्यांचं कार्य आहे. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान पूर्णपणे विकसित झाली. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान पूर्णपणे विकसित झाली असा प्रश्न आहे. तृतीय, प्रथम, द्वितीय की चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये? तर एक लक्षात घ्या, आपण अगोदर त्याची स्थापना बघूया. तर IIT खरगपूर ही भारतातली पहिली IIT आहे. त्याची स्थापना झाली पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1951 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर त्याचा पूर्ण विकास झाला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. ठीक आहे. तसेच काही महत्वाच्या IITची स्थापना वर्ष आहेत. मुंबई 1958, मद्रास कानपूर 1959, दिल्ली 1961, गुवाहाटी 94 आणि रुडकी 2001. पण इथं लक्षात घ्या, ह्याला IITचा दर्जा मिळाला 2001 मध्ये. पण भारतातलं जर सगळ्यात पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही कधी म्हटलं तर ते आहे 1847 साली. ठीक आहे. थॉम्सन इंजिनिअरिंग कॉलेज असं याला म्हटलं जायचं. तर हा असा इतिहास आहे. सध्या भारतात किती IITs आहेत तर त्या आहेत 23. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवणं इथं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर याचं अचूक उत्तर काय असायला पाहिजे? द्वितीय. स्थापना प्रथम पंचवार्षिक योजनेत, पण याचा जो पूर्ण विकास झाला ह्या योजनेमध्ये द्वितीय. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. नवोदय विद्यालय सुरू करण्याचा मुख्य उद्देश कशासाठी आहे? तर ग्रामीण विद्यार्थी, शहरी विद्यार्थी, ग्रामीण प्रज्ञावान विद्यार्थी आणि शहरी प्रज्ञावान विद्यार्थी. तर लक्षात घ्या, 1986 मध्ये स्थापन झाले नवोदय विद्यालय. त्यावेळी राजीव गांधी हे पंतप्रधान होते. तर ग्रामीण भागामध्ये प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी ही योजना होती, म्हणजे ग्रामीण प्रज्ञावान विद्यार्थी. तर पहिली जी 2 विद्यालय स्थापन झाली ती होतं अमरावतीमध्ये पहिलं, आणि त्यानंतर हरियाणामधील झज्जर या ठिकाणी. ठीक आहे. तर असा हा एक इतिहास आहे. तर ग्रामीण प्रज्ञावान विद्यार्थी ह्याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. आपल्याला हे लॉजिक इथं लावायला पाहिजे. तर ॲबॉट वूड यांच्या अहवालाच्या शिफारसीनुसार काय अस्तित्वात आले? तर ॲबॉट वूड म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या 1937 हे साल लक्षात घ्या तुम्ही. तर ही एक ब्रिटिश व्यक्ती होती, त्यांना भारतामध्ये आणलं. आणि सध्याची जी आपल्याला ITIA ज्या आहेत, ITIA ज्याला आपण व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर म्हणतो. ठीक आहे. व्यावसायिक केंद्र. तर भारतामध्ये तंत्र शिक्षणाचा विकास व्हावा त्यासाठी त्यांनी एक समिती नेमली होती, ती म्हणजे ॲबॉट वूड समिती. आणि त्यानुसारच मग अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना झाली. तर ही कधी स्थापना झाली ते तुम्हाला माहित पाहिजे, 1945 साली. ठीक आहे. आणि हे ॲबॉट वूड समिती कधी आली? 1937 साली. याच्यामधून या संस्थेची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या. याचं उत्तर काय आहे? 1. ठीक आहे. असे हे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न बघा. खडूफळा मोहीम ज्याला आपण ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणतो, ती कुणाच्या शिफारशीनुसार त्याची निर्मिती झाली हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. तर एक लक्षात घ्या, याची जी निर्मिती झाली ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार. तर आपला इथं आणि इथं गोंधळ उडू शकतो. तर एक लक्षात घ्या की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राजीव गांधी पंतप्रधान असताना झालं. तर पहिलं शैक्षणिक धोरण होतं 1968 साली, ज्यावेळी इंदिरा गांधी होत्या पंतप्रधान. म्हणजे कोठारे आयोगाच्या शिफारशीनुसार हे पहिलं शैक्षणिक धोरण अस्तित्वात आलं, फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी. त्यानंतर होतं 1986 साली. ठीक आहे. त्यानंतर 1992 मध्ये पण काही सुधारणा झाल्या आणि सध्याचं जे आलेलं आहे ते 2020. तर हा कालखंड आहे. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणनुसार खडूफळा मोहीम ही राजीव गांधींच्या काळामध्ये झाली, अस्तित्वात आली. म्हणजे शिफारस ही आहे. ठीक आहे. तर
अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना म्हणजे आपण त्याला AICTE म्हणतो, तर त्याची स्थापना होती 1945 साली. ठीक आहे, साधा सरळ प्रश्न आहे, असे एकदम सोपे प्रश्न पण MPSC विचारते. तर या AICTEचं जे मोटो आहे किंवा त्याला आपण घोषवाक्य म्हणू ते तुम्ही कमेंट बॉक्स सेक्शनमध्ये मेन्शन करा आणि सध्या त्याचे कोण चेअरमन आहेत ते सुद्धा सांगा. तर राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? खरं म्हणजे हा प्रश्न राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष हे सॅम पित्रोदा आहेत, पण 2014 साली हा जो आयोग आहे तो डिझॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, तर हा मनमोहन सिंग यांनी स्थापन केली होती ही ते पंतप्रधान असताना 2005 साली. तर सॅम पित्रोदा आणि ई गव्हर्नन्स म्हणजे जे प्रशासनामध्ये ई गव्हर्नन्स आपण म्हणतो तर ते लागू करण्याची सूचना केली होती. तसेच लायब्ररीज ग्रंथालयांची संख्या वाढवा किंवा भाषांतर ट्रान्सलेशन जे आहे वेगवेगळ्या भाषांचं भारतीय भाषामधलं तर ते वाढवा अशा त्यांच्या चांगल्या शिफारसी होत्या. तर हे आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या आयोगानं केली असा हा प्रश्न आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्याची शिफारस यापैकी खालील कोणता आयोग आहे असं आपल्याला वाटू शकतं. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे हा आयोग. तर एक लक्षात घ्या, विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्याची शिफारस आता पण याची जी अधिकृत स्थापना आहे ती होती 28 डिसेंबर 1953ला. त्यावेळचे शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या हस्ते त्याची स्थापना झाली होती. त्याला आपण UGC असंही म्हणतो. ठीक आहे, पण 1944 साली सार्जेंट आयोग होता, त्यांनी भारतामध्ये जे विद्यापीठ अनुदानाचं जे UGC रिलेटेड त्यांची शिफारस होती याला, त्यामुळे याचं उत्तर 1944 आहे. तर कोठारी आयोग हा नंतर आलेला आहे म्हणजे 1964 साली आहे. मुदलियार आयोग हा 1952 साली आहे आणि हा आयोग आहे 1948 साली. ठीक आहे, तर आपण बघूया कोठारी आयोग म्हणजे जे भारताचं पहिलं राष्ट्रीय फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी ज्याला म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ते होतं या आयोगामार्फत. ठीक आहे, त्यानंतर मुदलियार आयोग कशाशी होता तर माध्यमिक शिक्षणाची संदर्भात हा आयोग होता. आणि राधाकृष्णन आयोग म्हणजे विश्वविद्यालय राष्ट्रीय विश्वविद्यालय आयोग असं त्यांचा एक उल्लेख याच्यामध्ये आहे. तर याचं उत्तर आहे सार्जेंट आयोग. ठीक आहे या प्रश्नाचं. त्यानंतर बघा भारतीय प्रबंध संस्थान ज्याला आपण IIM म्हणतो तर त्यांनी सरळ स्थापना विचारली कोणत्या वर्षी झाली. ठीक आहे, तर पहिल्या ज्या 2 IIM भारतामध्ये स्थापन झाल्या त्यातली पहिली IIM होती अहमदाबाद आणि सोबत कलकत्ता. त्या दोघांची स्थापना झाली होती 1961 साली. ठीक आहे, त्यानंतर मग काही IIM ची स्थापना होत गेली. तर सध्या एकूण IIM ची संख्या किती आहे तर 20 आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये एक IIM ची जी संस्था आहे ती आहे नागपूर या ठिकाणी. ठीक आहे, तर असा आपल्याला याचा अभ्यासक्रम माहीत पाहिजेत. त्यानंतर हा एक प्रश्न आहे की प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता योजना रोजी सुरू करण्यात आली. तर त्यावेळी नरसिंगराव सरकारच्या काळामध्ये ही योजना होती. 3 जानेवारी 1992 असं याचा दिनांक आहे. तर पुढील प्रश्न बघा, MOOC चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? फुल फॉर्म ऑफ MOOC. तर बघा, मीडिया ऑनलाईन ओपन कोर्स, मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्स, तर हा मॅसेच्युसेट्स ओपन ऑनलाईन कोर्स आणि मायरेंड ओपन ऑनलाईन कोर्स. तर याचं सरळ उत्तर आहे मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्स. तुम्हाला MIT ही संस्था जी आहे जागतिक संस्था जागतिक विद्यापीठ तर त्यांच्यामार्फत जे एज्युकेशन आहे ई लर्निंग ऑनलाईन कोर्सेस. ठीक आहे, तर त्यांच्यामार्फत हा कोर्स चालवला जातो. आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी किंवा जगातील ज्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहेत तर त्यांच्यातून हे दूरस्थ शिक्षण पद्धती या ऑनलाईन माध्यमातून 2000 सालाच्या अगोदरपासून याची सुरुवात आहे. त्यामुळे MMOC हे असं आहे मॅसिव्ह ओपन. ठीक आहे, तर या दृष्टिकोनातून पुढील प्रश्न बघा, विद्यार्थ्यांच्या प्रथम भाषेबरोबर इंग्रजी भाषा या वर्गापासून सुरू करण्याची शिफारस राष्ट्रीय ज्ञान आयोगाने केली आहे. तर पूर्वी इयत्ता 5वी पासून आपल्याला इंग्लिश होतं, इंग्रजी भाषा होती. तर नंतर इंग्रजी इयत्ता 1ली पासून आली. तर ती शिफारस कुणाची होती तर राष्ट्रीय ज्ञान आयोगाची शिफारस होती. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे इयत्ता 1ली. ठीक आहे, त्यानंतर बघा, राष्ट्रीय शालेय शिक्षण सुधार समितीने या साली अहवाल शासनाला सादर केला. तर 83, 84, 90 आणि 91 असे हा 4 ऑप्शन आहेत. थोडं लॉजिक आपण याच्यामध्ये लावू शकतो. तर दुसरं जे एज्युकेशन पॉलिसी आलं होतं आपलं तर ते होतं 1986 साली.
ठीक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा शिक्षण धोरण म्हणू आपण 1986 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना. तर याच्यामध्ये ही जी शिफारस होती ती होती 1984 साली केलेली आणि 1990-91 या नंतरच्या डेट्स म्हणजे वर्ष आहेत, त्यामुळे हा ऑप्शन याच्यातून जातो. तर याचं उत्तर आहे 84 असं आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर बघा, प्रोफेसर यशपाल समितीचा अहवाल या नावाने ओळखला जातो. आता या प्रोफेसर यशपाल म्हणजे थोर शैक्षणिक शिक्षण तज्ज्ञ तसेच वैज्ञानिक पण होते ते. तर त्यांच्या 2 समित्या आहेत. तर पहिली जी समिती होती त्यांची ती होती 1993 साली आलेली. तर शिक्षणाच्या संदर्भात म्हणजे सध्याचं जे व्यावसायिक शिक्षण आहे किंवा एकंदरीत भारतातील जो शिक्षणाचा दर्जा आहे तर त्यांच्याबद्दल त्यांनी खूप शिफारसी केल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष असं होतं की ओझ्याविना अध्ययन म्हणजे लर्निंग विदाऊट बर्डन ही 1993 साली त्यांची शिफारसी, त्यांच्या रिपोर्टचं हे टायटल होतं. तसेच 2009 साली पण याच प्रोफेसर यशपाल समितींचा पण एक वेगळा अहवाल होता. तो होता उच्च शिक्षणाच्या संदर्भात. म्हणजे सध्याची जी AICTE आहे किंवा UGC आहे, ठीक आहे, तर त्या संस्था स्क्रॅप करा आणि त्याऐवजी हायर एज्युकेशन संस्थाचा एक आयोग स्थापन करावा अशी त्यांची शिफारस होती. तसेच उच्च शिक्षणामध्ये राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे बंद करावा अशी पण यांची शिफारस होती. त्यामुळे हा जो अहवाल आहे ओझ्याविना अध्ययन तो 1993 सालच्या पहिल्या रिपोर्टशी संदर्भात आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. हा प्रश्न बघा, बहुविध अभ्यासक्रम योजना यासाठी होती. बहुविध म्हणजे डायव्हर्सिफाईड, बहु म्हणजे अनेक असा त्याचा अर्थ होतो. काय होतं, बहुविध अभ्यासक्रम योजना कशासाठी होती, तर बहु म्हणजे ह्या प्रश्नामध्येच याचं उत्तर आपल्याला मिळून जातं. म्हणजे ते मुलांना सांस्कृतिक शिक्षण पण मिळालं पाहिजेत, तसेच त्यांना व्यावसायिक कलागुण पण त्यांच्यामध्ये आले पाहिजेत, तसेच आपण जे सर्वसाधारण शिक्षण घेतो ते पण त्यांच्यामध्ये आहे. मग ह्या तिघांचं एकंदरीत कॉम्बिनेशन म्हणजे ही अशी ती योजना होती, बहुविध अभ्यासक्रम योजना. त्याचं उत्तर आहे 4. ठीक आहे. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेचे मूळ नाव काय होते, तर विकिपीडियावरती तुम्ही टाटा यांच्या संदर्भात जर आपण सर्च केलं तर आपल्याला भरपूर संस्था मिळतात त्यांनी स्थापन केलेल्या. तर कृपया त्या एकदा पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जातं. तर सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क असं या संस्थेचं मूळ नाव होतं. तर हे आपल्याला याच्यातून इथं कळतं. त्यामुळे हे डिटेलमध्ये तुम्ही बघा, याच्यावरती प्रश्न येत असतात. तर भारतातील पहिला शिक्षण आयोग याच्यामध्ये कोणता आहे, शिक्षण आयोग, भारतातील पहिला शिक्षण आयोग. तर कोठारे आयोग कधी आला ते आपण बघूया, 64 ला आला. हंटर आयोग 1882 साली आला होता. ठीक आहे. राधाकृष्ण आयोग 1948 ला आला होता. आणि भारतीय विद्यापीठ आयोग, त्याला रिले आयोग सुद्धा म्हणतात, तर लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये हंटर आयोगाची स्थापना झाली होती. त्यांनी शैक्षणिक धोरणामध्ये खूप असे महत्त्वपूर्ण असे बदल होते. तर हे याच्यामध्ये हा प्रश्न असा आहे. बघा, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 नुसार विद्यापीठातील ग्रंथालयांना काय म्हणून संबोधले जाते, तर नॉलेज ओरिएंटेड, नॉलेज रिसोर्स सेंटर. तुम्ही कोणत्याही लायब्ररीमध्ये गेला, ग्रंथालयामध्ये गेला तर तुम्हाला हा बोर्ड हमखास तिथं दिसेल, नॉलेज रिसोर्स सेंटर किंवा ज्ञान स्त्रोत केंद्रे असं त्याचं संबोधन आहे. तर हा एक राज्यघटनेशी संदर्भातला पण प्रश्न आहे आणि आपल्या ह्युमन रिसोर्सशी संदर्भात सुद्धा प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख हे भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. ठीक आहे. तर हा जो आयोग आहे तो 1993 साली याची स्थापना झाली होती, ऑक्टोबर 1993. तर यांचे सदस्य किती असतात, 1+1+4 असे असतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश असतात याच्यामध्ये आणि 4 इतर सदस्य असतात. तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष असतात, अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती, राष्ट्रीय महिला आयोग, तसेच दिव्यांग साठी जी संस्था किंवा सर्वोच्च संस्था असतील ते पण यांच्यामध्ये समाविष्ट असतात. ठीक आहे. तर असा हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये बघा, आता हे जे चेअरमन आहेत, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे चेअरमन आहेत, तर त्यांची निवड करणारी जी समिती आहे त्याच्यामध्ये एकूण 6 सदस्य असतात. ठीक आहे. एक असतात PM, हे चेअरमन असतात. त्यानंतर असतात होम मिनिस्टर. त्यानंतर राज्यसभेमधले आणि लोकसभेमधले विरोधी पक्षनेते, तसेच राज्यसभा आणि लोकसभेमधले विरोधी पक्षनेते असतात. तर हे असे, आणि लोकसभेचे सभापती तसेच राज्यसभेचे उपसभापती असतात. ठीक आहे. त्यामुळे हे याच्यामध्ये लक्षात घ्या, PM, होम मिनिस्टर, राज्यसभा लोकसभेमधले विरोधी पक्षनेते, लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेचे उपसभापती अशा 6 जणांची निवड समिती असते यांची निवड करण्यासाठी.
तर हा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते देश युरोपियन युनियनचे सदस्य आहेत? तर युरोपियन युनियन मध्ये एकूण सदस्य संख्या होती 28, त्यामधला एक सदस्य कमी होतो इंग्लंड, तो आता किती आहेत? 27 आहेत. ठीक आहे. तर कोणते देश युरोपियन युनियनचे सदस्य आहेत हा प्रश्न आहे याच्यामध्ये. तर तो स्वित्झर्लंड याच्यामध्ये नाही आहे, तसेच स्वित्झर्लंड नाही आहे. मग BCD हे याच्यामधले महत्त्वपूर्ण असे ऑप्शन्स आहेत, म्हणजे हा ऑप्शन जातो, हा ऑप्शन जातो. ठीक आहे. त्यामुळे BCD स्वित्झर्लंड नाही आहे, तसेच नॉर्वे हा देश सुद्धा नाही आहे युरोपियन युनियनचा सदस्य. एकूण युरोपामध्ये 44 राष्ट्र आहेत, त्याच्यामधले सध्या किती आहेत? 27 राष्ट्र युरोपियन युनियनचे सदस्य आहेत. ठीक आहे. तर युरोपियन युनियनला नोबेल पीस प्राइज सुद्धा म्हणजे शांतता नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला आहे 2012 साली. ठीक आहे. तर युरो हे एक चलन आहे, युरो. ठीक आहे. तर ते युरो चलन सुद्धा फक्त 19 देशांनीच स्वीकारलेलं आहे. ठीक आहे. उरलेल्या 8 जे देश आहेत त्यांनी स्वीकारलेलं नाही आहे. म्हणजे रशियामधून जी स्थापन झालेली राष्ट्र आहे त्यांची स्वतंत्र चलनं आहेत, चलन ज्याला आपण म्हणतो युरो चलन, ते त्यांनी घेतलेलं नाही आहे. फक्त किती आहेत? 19. या 19 देशांनीच युरो चलनाचा स्वीकार केलेला आहे. तर असे प्रश्न येतात. तर असा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. तोपर्यंत थँक्यू.